गेल्या काही तासांपूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी एक आरोप केला गेला होता की ज्यांचा वाढदिवस होता ते म्हणजे माजी आमदार राजन पाटील यांचा चिरंजीवांचा विस्तार केला आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक मोहोळ तालुक्यातील प्रत्येक नागरिक वाढदिवस साजरी करण्यासाठी अनगर गावामध्ये येतोय. अनगर गावामध्ये आल्यानंतर हार तुरेचा सत्कार केला गेला. मात्र उमेश पाटील यांनी असा आरोप केला की जो हार अजिंक्य राणा पाटील यांना घातला होता तोच हार छत्रपती महाराजांना घातला झाला आहे. त्याच अनुषंगाने इथेच काही उपस्थित आहेत. काय हार कुणी आणला होता, ते कोणाचा वाढदिवस कुणी केलेला सत्कार? नमस्कार, महादेव गोंड. प्रथमतः सगळ्यांना जय शिवराय, जय शंभूराजे. 15 तारखेला आमच्या घरी वाढदिवस अजिंक्य राणा पाटलांचा साजरा केला होता. एक मिनिट ही घटना आहे 15 तारीख 15 म्हणजे 2 दिवसापूर्वीची. 2 दिवसापूर्वी. अच्छा, हां. 2 दिवसापूर्वी आमच्या घरी वाढदिवस साजरा केला. तसं संबंध सोलापूर जिल्ह्याला माहिती आहे की अजिंक्य राणा पाटलांचा वाढदिवस हा 1 महिना चालतो. 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत चालतो. त्या अनुषंगाने मला 15 तारीख ही त्यांनी दिली होती. त्या दिवशी आम्ही वाढदिवस साजरा करण्याची तयारी केली आणि त्या दिवशी आम्ही दुपारीच सोलापूरवर जाऊन 3 हार आणले. 2 मोठ्या साईजचे हार आमच्या अनगरसिद्ध महाराजांसाठी आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक आणला आणि त्यातलाच एक 5 किलोचा लहान, ह्या वजनापेक्षा 5 किलोचा लहान हार आम्ही अजिंक्य राणा पाटलासाठी आणला. आणि 5 वाजता आम्ही टोटल 3 हार तुम्ही घेऊन आले? 3 हार आम्ही घेऊन आलो. आणि प्रथमतः आम्ही अनगरसिद्ध महाराजांना आमच्या ग्रामदैवताला हार घातला 5 वाजता. 5 वाजून 10 मिनिटांनी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातला. आणि त्या दिवशी त्यांचे 2-3 वाढदिवस होते त्यामुळे त्यांना यायला वेळ झाला. 8 वाजले. 8 वाजता आम्ही आमच्या घरी वाढदिवस साजरा केला. अच्छा, मग त्यांनी असा आरोप काय केला गेला की ते त्यांचा जो तुम्ही घातलेला जो हार होता तोच महाराजांना घातलेला आहे का? कशामुळे नेमकं? राजकीय वैमनस्य, नैराश्य यातूनच त्यांनी हा घातला आहे. पण माझं त्यांना एक सांगणं आहे उमेश पाटलाला की एक पहिला मुद्दा असा आहे की जो वाढदिवस आम्ही साजरा केला आहे आणि जो हार आम्ही आणला आहे तो आम्ही पदर पैशानं स्वखर्चातून आणला आहे. ह्या उमेश पाटलाला आम्ही कुठला पैसा मागायला गेलो नव्हतो. प्रथमतः ह्यांनी सर्व शिवभक्तांची, शिवप्रेमींची महाराष्ट्रातल्या ह्यांनी जाहीर माफी मागायला पाहिजे की राजकारणासाठी, गलिच्छ राजकारणासाठी ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करणं बंद करावं. अन्यथा त्याला आम्ही मोहोळ तालुक्यात नाही सोलापूर जिल्ह्यात सुद्धा फिरू देणार नाही. त्यांनी आता तुम्ही म्हणता एक हार आहे तर बाकीचे 2 हार, आता एक हार तसं पाहायला गेलं तर आम्ही एक घरामध्ये हार होता. हा, तुम्ही बघू शकता ना घरात. त्या एका घरामध्ये पण आम्हाला दाखवून गेलं तर ते दाखवलं गेलं होतं. हार आहेतच, खरी कंडिशन आहे. हार 3 हार आणले होते. आता अनगर सिद्धाचं मंदिर बंद झाले, नाही तर तिथं सुद्धा आम्ही तुम्हाला घेऊन गेलो असतो. हार काढून साईडला ठेवलाच असेल. आणि हा एक हार छत्रपती शिवाजी महाराजांचा एक हार आणि तुम्ही बघितल्याप्रमाणे घरी एक हार, असे 3 हार अवेलेबलच आहेत. मग ह्याचं त्यांनी कुठे खुलासा वगैरे केला नाही का? त्यांना माहित होतं का 3 हार आहेत ते वगैरे? काय 3 हार आणले वगैरे त्यांचा खुलासा काय त्यांनी दिलाय काय संदर्भात? काय नाही, काय शोध दिलं नाही काय. बरं, हे फक्त राजकीय स्टंट सुरू आहे त्यांचा. बरं. आता कसं असतं माहिती आहे का, एखाद्याला चांगला कार्यक्रम घेतला इथे त्यांना बघवत नाही. अच्छा. आणि 2007ला शिवराज्याभिषेक रायगडावर सुरू झाला. त्यावेळेस अजिंक्य राणा पाटलांनी 16 गाड्या दिल्या 4 व्हीलर. अच्छा. 2007 पासून आता चालू परिस्थितीपर्यंत 6 जून दरवर्षी गाड्या देतात आम्हाला जायला. आम्ही प्रत्येक शिवभक्त आम्ही गाडीमध्ये जातो त्यांनी दिलेल्या गाडीमध्ये. हा महाराजांचा पुतळा आहे तो केव्हा स्थापन झालेला आहे? महाराजांचा पुतळा 1960 साली स्थापन झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातला पहिला पुतळा. आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. बाबूराव अण्णांनी आणि यशवंतराव चव्हाणांनी याचं उद्घाटन केलं. आणि तो काय म्हणतोय की हे अशी कुत्री राजकीय भुंकण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. अनगरमध्ये आहेत का असे काय? हे काय अनगरमधले कुणी कुत्र्यांनी त्यांना फोटो काढून पाठवून हे केलेलं आहे स्टंट. अंधारमध्ये अशी कुत्री आहेत अनगरमध्ये आणि इथं फ्लॅगचे फोटो काढून वगैरे घेऊन जातात ते. अच्छा. बघा आणि माझा महत्वाचा मुद्दा आहे की 1960 सालापासून जेव्हापासून पुतळा स्थापन झाला तेव्हापासून अनगरमध्ये शिवजयंती साजरी केली. बाबूराव अण्णांचा मृत्यू 2000 साली झाला. अच्छा. आणि त्याच्या अगोदरपासून तो शिवजयंती साजरा करत नाही असा तो बोलतोय. त्याला हे सांगू इच्छितो की 1960 पासून आजपर्यंत अनगरमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि दरवर्षी ठरल्याप्रमाणे रात्री 12 वाजता म्हणते ना असं, म्हणजे 19 तारखेला साजरी केली जात नाही, दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. 19 तारखेला संध्याकाळीच 12 वाजता दुग्धाभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांना घातला जातो. आणि आजही अजिंक्य राणा पाटलांच्या वाढदिवसाची तयारी सुरू आहे आणि त्यांना सुद्धा मंडप आहे. नीट बघा, हे प्रेम असल्याशिवाय नाही. अच्छा. हे प्रेम आहे म्हणून म्हणजे काय वाटतं एकंदरीत पाहता असं महाराजांचं कुठेतरी मग राजकीय असं आणलं जातंय, कितपर्यंत योग्य आहे? तो बोललाय ते खूप चुकीचं बोललाय. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिल्यांदा त्यांना शिवभक्तांची सर्वांची माफी मागणे गरजेचं आहे. महाराजांबद्दल त्याच्या तोंडाला आम्ही काळं फासल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि मोहोळ तालुक्यातनं सोलापूर जिल्ह्यात सुद्धा त्याला फिरू देणार नाही. अच्छा. हा, का पण असं योग्य आहे का? काय वाटतं तुम्हाला?
त्याला कसं बघवत आहे नाही. हा बघवत नाही छत्रपती शिवाजी महाराजांना त्यानं राजकारणामध्ये घेऊन ये आमच्या सर्व शिवभक्तांची ही विनंती आहे त्याला. अच्छा. हा शेवटची विनंती नाहीतर आम्ही खरं तर हे तुम्ही 15 तारखेला हार घातलं होतं, पण मात्र आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. मग त्या दिवशी काय घेतली नाही गेलं नाहीये? नाही तसं काय असलं असतं तर आम्हाला हार काढता आला असता, पण आम्ही तसं काय केलं नाही. त्यामुळे आम्ही हार आहे असा ठेवलाय. आज सुद्धा तुम्ही बघताय तुमच्या समोरच हार आहे, पत्रकार तुम्ही आलात तुमच्या समोरच हार आहे. तसं काय वाटलं असतं गाव आमचं आहे सगळं आमचं आम्ही काढून ठेवू शकलो असतो, पण आम्ही तसं काय केलं नाही. कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही जो हार आणला त्या दिवशी आमचे प्रेमाने आम्ही तो हार छत्रपती शिवाजी महाराजांना घालतो. आणि काही कार्यक्रम असू दे, पहिला हार अनगर सिद्धांना, दुसरा हार शिवाजी महाराजांना आम्ही घालतो नेहमी. अजून एक इशारा उमेश पाटलाला, जर त्यांनी उद्या जाहीर माफी नाही मागितली ह्या सगळ्या वक्तव्याबद्दल तर आम्ही त्याच्या तोंडाला काळप असू. आणि त्याला वाटत असेल की मी सावा हे आहे ते, तुझी लोटसची माहिती सुद्धा आमच्यापर्यंत आहे. हॉटेल लोटस सोलापूरमध्ये काय काय घडलं हे सुद्धा माहिती आहे. काय म्हणजे काय म्हणजे त्याची काय नाही ती लोटसची माहिती आम्ही देऊ ना वेळ काय आल्यावर. त्याच्या संबंधित काय म्हणजे का आपण नाही काय नाही म्हणजे- संबंधित आहे, खूप मोठं संबंधित आहे ती बातमी, पण आपण देऊया नंतर. जर त्यांनी माफी नाही मागितली तर आम्ही पुढचं बघू काय करायचं ते. अच्छा. एकंदरीत तसं पाहिलं गेलं तर आता जो काही छत्रपती महाराजांवरती जो काही फोटो हारवरून जो काही वादविवाद चालला त्यांनी या संदर्भात सांगितलं आहे. पाहूया यावर आता उमेश पाटील काय याचं प्रत्युत्तर देतील ते पाहणं देखील तेवढंच औत्सुक्याचं असणार आहे. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, अनगर, मोहोळ.